श्री संत गजानन महाराज पालखी शेगाववरून पंढरपूर या ठिकाणी निघाली असता अकोला जिल्हा सीमेवर पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले। पाऊले चालती पंढरीची वाट, विठ्ठल विठ्ठल जयहरीच्या नामघोषात आज संत गजानन महाराज शेगावचा राणा आज पंढरपूरकडे जाण्यासाठी निघाला असता अकोला जिल्ह्याच्या सीमेवर पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले। तसेच बाळापूर तालुक्यातील कसुरा फाटा श्री भक्तांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने लस्सी वाटप करण्यात आले। तसेच कसुरा फाटा या ठिकाणी कळंबाचे सरपंच गोपाल उगले यांनी पालखीचे पूजन करून दर्शन घेतले। मनारखेड येथील संदीप दादा पाटील यांच्या शेताजवळ श्री भक्तांना फराळ वाटप करण्यात आले। त्यावेळी संदीप पाटील यांनी सहपत्नी पालखीचे पूजन केले। त्यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय शेळके यांनी रेल्वे गेटजवळ पालखीचे स्वागत केले। यावेळी पालखीत चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आज श्री संत गजानन महाराज पालखीचा पहिला मुक्काम पारस येथील श्रीराम मंदिर या ठिकाणी होणार आहे। उद्या सकाळी 6 वाजता पालखी पुढील मार्गासाठी रवाना होणार आहे। प्रतिनिधी अमोल जांभळे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।